सर्वांना झालं जेवण वगैरे, माझं पण झालं. आपल्या ना जीवनामध्ये आयुष्यामध्ये ना काही लोक इतकी वाईट येतात ना, इतकी इतकी म्हणजे इतकी नीच असतात ना, नीचतेचा कळस असतो बघा. आणि त्यांना नातेवाईक किंवा आपल्या जवळचे किंवा आपले कोणी आहेत हे म्हणण्याची देखील आपल्याला शरम वाटते, लाज वाटते. लाज माहिती का, इतकी लाज वाटते. बापरे, धन्य आहे बाई त्यांची खरंच. कसे ते ह्या जन्माला आले, कसे माणूस म्हणून जगतायत ते त्यांनाच माहिती. धन्य आहे तुमची बाई, माणूस म्हणण्याचे, माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत तुम्ही. निर्लज्ज, नालायक, बेशरम, एकदम टाकाऊ वस्तू. फक्त अंगावर चांगले कपडे घातले म्हणजे तुम्ही चांगले झालात असं नसतं. तुमच्यासारखी घाण कुठे नसेल. इतकी घाण व्यक्ती, इतकी निर्लज्ज, इतकी नालायक व्यक्ती बघा, तुमच्या पण आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असं असेल आणि असतात हो, आहेत. परंतु तुम्हाला मी एक सांगते, थांबा. रावण होता ना, रावणाकडे पण खूप पैसा होता, खूप धनदौलत होती. म्हणतात सोन्याची लंका होती, सोन्याची लंका. तर ती नाही राहिली हो, ती गेली. तुमच्या आमच्याचं काय हो. ह्या महिन्यात पगार आला तर झालं, पुढच्या महिन्यात जर पगार नाही आला तर येड लागायची वेळ येईल. माहिती, असं आहे आपल्या लोकांचं. ह्या महिन्यात पगार आला 1 तारखेला किंवा 10 तारखेला किंवा 7 तारखेला तर जिंकलं, आणि जर पुढच्या महिन्यात पगार नाही आला तर वेडे होताल, वेडे. कोणाकोणाला तोंड देतात. इतकं काय आपलं काही हे नाही आहे, खान नाही आहे आपली, खान किंवा पैशाचं झाड नाही की हलवलं की येणार की नाही. तेव्हा कोणाच्या जीवावर उड्या मारता आणि कशाच्या जीवावर उड्या मारता. कोण आहे असं तुमच्या मागे की तुम्हाला एवढा सपोर्ट करणार आहे, की तुमचा महिन्याचा खर्च, तुमचे शानशोकीची राहणीमान तुम्हाला पुरवणार असेल. आणि असेल पुरवणारे, परंतु 1 महिना पुरवतील, 2 महिना पुरवतील, 3-4 महिन्यात कोणी पुरवणार नाही. ते म्हणतील आपलं आपलं बघा. त्यामुळं बघा, आपण पण वाट पाहायची, आपण पण बघायचं की कोण किती पाण्यात आहे आणि काय काय घडते, काय काय नाही घडत, आहे की नाही. आणि कशाच्या जोरावर तुम्ही एवढ्या उड्या मारता. काय आहे तुमच्याकडे? मोठे मोठे बंगले आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत का, मोठे मोठे घरं आहेत का, मोठ्या एकदम पगाराच्या नोकऱ्या आहेत का, तुमच्याकडं खूप गडगंज संपत्ती आहे? असं काहीच नाही आहे. अहो, ती लोक एवढी भाव नाही मारत, ती लोक एवढी घमंड नाही करत. परंतु ज्याच्याकडे काही नसतं ना, जे भिकारी असतं ना, त्यालाच फार घमंड असते. एवढं मात्र खरे. मी तेच बोलते ना, आज महिना भरला तर पुढच्या महिन्यात पगार येईल. जर पुढच्या महिन्यात पगार नाही आला तर तुमचं धाबं जाणार, तुम्ही वेडे होताल, अशी तुमची परिस्थिती आहे. त्यामुळं इतकं मुलाला वाळू चोळू नका. दिवस असेच राहत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. दिवस असेच राहत नाहीत. उकिरड्याची पण दैना फिटते आणि इथं बिल्डिंग होते. उकिरडा म्हणून उकिरडाच राहत नाही. आणि तुमच्याकडं आज धन दौलत आहे, पैसा आहे म्हणून तुम्ही एवढी मस्ती करू नका, माजू नका. तुम्ही माजलात, माज चढलाय तुम्हाला पैशाचा, पण एक ना एक दिवस ही घमेंड उतरणार म्हणजे उतरणारच. माणसाचं अंगावरचं मास नाही राहत. आजची सावली उद्या राहील ह्याची भरोसा नाही. तर तुम्ही काय घेऊन बसला? सगळे दिवस सारखे नसतात. आज तुमचं चढ आहे,
उद्या उतार हा येणारच आहे. तेव्हा दम धरा, बघा काय घडते काय नाही. घोडा मैदान जवळच आहे. धन्यवाद.